हाडात ओढायची अशी आणि ती सुकून आणवायची आणि एकुदी जर वरड पडली खाली ढगारली तर तुझा आजोबा पंजोबा भरपूर शिवे द्यायचे. हेलो गाइज, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल. थैंक यू सो मच प्रीवियस वाले ब्लॉग को इतना सारा प्यार दिखाने के लिए. और वो कोई माइंडसेट से मैं वहाँ पे नहीं गया था कि ब्लॉग शूट करना है. वो रैंडमली हम लोग गए थे. कुछ अलग ही प्लानिंग था हम लोग का वहाँ पे जाने का, गेम जोन में जाके गेम्स खेलने का. पर अनफॉर्चुनेटली वो हुआ नहीं और हमें स्क्रीनिंग हो रहा था मैच, इंडिया वर्सेस न्यूजीलैंड का फाइनल मैच. तो हम लोगों ने वो देखा और वहाँ पे मैंने रैंडमली व्लॉग बनाया और वो व्लॉग बन गया. और फाइनली वो व्लॉग मैंने अपलोड भी किया और आई होप आपको भी अच्छा लगा. और मेरे हिसाब से वो अच्छा ये ब्लॉग था. ये साल भी हम लोग होली के टाइम गाँव जा रहे. ये टाइम थोड़ा सा लेट जा रहे, नहीं तो हर साल इसके होली के 3-4 दिन पहले चले जाते. और ये साल तो एक दिन पहले ही जा रहे. आने वाले ब्लॉग्स में बता दूंगा. मैंने होली सेलिब्रेट किया था स्कूल टाइम पे. मेरे को लगता है 10th में मैंने होली सेलिब्रेट किया था मुंबई में. उसके बाद मैं कभी भी मुंबई पे होली सेलिब्रेट नहीं, कभी भी मैंने मुंबई में होली सेलिब्रेट नहीं किया है. और क्योंकि हर साल हम लोग गाँव ही गए. सो ये साल भी गाँव जा रहे हैं. ये साल अलग होने वाला है. एक्साइटेड हूँ क्योंकि मैं फर्स्ट टाइम मैं व्लॉग शूट करने वाला हूँ. मुझे नहीं पता मैं कितना शूट करूँगा कितना नहीं. और इफ़ कुछ शूट करता हूँ तो आप तो देख ही लोगे. सो प्लीज़ आप ये ब्लॉग में बने रहिए और देखते रहिए. ब्लॉग भी ज़्यादा स्पेशल होने वाला है क्योंकि ये शिमला ब्लॉग होने वाला है. और जो कोकनी लोग हैं वो ज़्यादा रिलेट कर पाएंगे. और आई होप मैं गांव में जाके कुछ शूट कर पाऊँ. इफ़ कुछ मैं शूट करता हूँ तो मैं ब्लॉग बना दूंगा और प्लीज़ आप देखिए. एक मेरी मम्मी और मेरी बहन, इनको तो लगता है कि मेरे को छुट्टी मिलता है सिर्फ इनके कामों के लिए. जब भी मुझे वीक ऑफ रहता है तो मेरे को कुछ ना कुछ काम लगा देते. इन लोगों को कोई तो बताओ कि वीक ऑफ मिलता है आराम करने मिलता है, काम करने के लिए नहीं. तुला चष्मा घ्यायला? चष्मा बॅटरी झाली. अरे अनपढ इकडे नाही, इकडे आहे. हा पण छान वाटतं. हा लागल बघ. हा लागल कुठे पण ठेवतो म्हणून तुम्हाला कुठे घेऊन जातो. हा चांगला वाटतं ना. हा की हा दोन शेड चांगलं वाटतं. आपण बघ इकडे पिंक नको आहे. हा पण चांगला वाटतं. पिंक नको आहे. मग पिंक आता पोरकी यायचं तर पिंक नाही घालणार तर कुठला नाही. अजून तुला कुठला आवडला? हा पण डार्क कलर पाहिजे तुला. अगं घ्यायचं तुला, तू डिसाईड कर ना बाई. कुठला आला? पण तुला थोडी ना डेलीसाठी घालायचं. तू तर कधी कधी घालणार आहे ना जेव्हा तू कम्प्युटरवरती काम करणार. हा हे थोडं मोठं आहे. हे थोडं मोठं आहे. दुसरं बघ. खूप सारे ऑप्शन आहेत पण ते तू इकडेच का फक्त बघते? इकडे पण आहेत, तिकडे वरती पण आहे. अजून काहीतरी बघ. सो एंड मोमेंट में डिसाइड हुआ कि हेयर कट करने जाना है. बट ऑलरेडी घर पे से स्ट्रिक्टली वार्न किया था कि कुछ भी करके 8 बजे तक निकलना है. और फाइनली गाली सुन के तो मैं घर पे से निकल गया. और ऑलरेडी टाइम हुआ था 7:20 और मैंने डिसाइड किया था कि 7:45 तक रिटर्न आना है. बट अनफॉर्चुनेटली जाके देखा तो ऑलरेडी एक अंकल बैठा था. उन्होंने 10 मिनट ले लिया. क्या किस बात का 10 मिनट लिया क्या पता नहीं. बट मेरा तो हेयर कट 20 मिनट में हो गया और मैं खुश था कि घर पे टाइम पे पहुंचूंगा. बट 8 बजे घर पे से निकलना है और 7:50 हुआ है. और 10 मिनट में जाके फ्रेश भी होना है, रेडी भी होना है, निकलना भी है. अभी नहीं पता क्या है करना, तो पापा के मुंह से गाली सुनना पड़ेगा बिन मतलब का. अभी देखते. लेट कमर्स 17-18 आता आम्ही घरी पोचलेलो आहे आणि आमच्या घरी साफसफाई चालू आहे. बघा माझी मम्मी आहे, ती माझी कल्पवत्ती आहे आणि हे पप्पा आहे.
दिसत नाही आता. आणि जो ब्लॉग बनवतो तो झोपलाय, गाढ झोपलाय. सर्व कामं करतात पण ह्याला सोडून. आणि हा रुद्र आहे, घरी कधीच कामं नाही करत. आता फर्स्ट टाइम काम करतोय. गाव पावलाय ह्याला. आणि आजी आहे सर्वात वयस्कर पण झाडू मारते, ती पण अर्धवट. अबे ओ दिवाळी की फुलझडी ही पडला असता. हे बघा ही आई शेपूट कुठे घालवलीस? ही बघ, ही बघ इथे आईने पाय मारलेले आता, पण ती तर तिची शेपूटच गायब. आणि मी ब्लॉग करते. ग्रे लावलं, अरे खराब होणार ते. डोळे बंद. कपडे आमचे. अरे मटर मध्ये गेले कलर. अरे मटर पण हिरवाच आहे. कळणार पण नाही. आताच साफ केलेलं. हे काय आणलंय? ह्याच्याने काय करणार? कुठं जायला म्हणून दुसरीकडे. पण काय करते तू? ते माचीस लावतोय तिथे. काय वनवा लावते? वनवा नाही का मग तिथे पण मारायचंय तर पप्पाला विचारून लावतो. पण काय ह्याला काय बोलतात? काय बोलतात ह्याला? कशाला? हे आता जे लावतेस तू ते आग लावतोय. आग का लावतोय? पातेल्याला लावतोय. मग इकडे गावी असे आग लावतात कचरा झालं तर. हा डोंगराच्या वाटी सातारा आहे. नाही, ह्या डोंगराच्या पाठीच बेलसे म्हणजे बेलसे इकडे सातारा आहे. ते सांगतो काय, इथं ह्याच्यात गेलो ना आम्ही. इथं ते वरती डोंगरावर चढायची, जायची. डोंगराच्या पलीकडं जंगल आहे असं, त्या जंगलात शिरून आम्ही लाकडं आणायची. लाकडा घरात पेटवायला हा चुलीला. हे कधीची गोष्ट आहे? बरेच वर्ष झाली. आता आजोबा होतं तेव्हा तुझं. 20-30 वर्ष अगोदर. अरे 20-30 का आता 40 वर्ष होती. 40 वर्ष अगोदर. अगोदर. आणि तिथून सांगतो काय, आम्ही कवल पण वरती तोडायची, म्हणजे झाडा तोडायची अशी, आणि ती सुकून आणवायची. हे गवत, हे आपला चारा, तो पण अशा वरडी बांधायची आणि खाली आणायची. देत नव्हतं आम्हाला, वरबीत नव्हतं असं ह्याच्यावर. तर असा गुरांचा हे होता, रस्ता होता. त्या रस्त्यावर आम्ही अशी उभी करायची वरण, आणि खाली बसायचं आणि पाटीन घ्यायची वरण. तेवढ्या मोठ्या वरडी, त्या काय लहान नव्ह. आणि एकुदी जर वरण पडली खाली, ढगारली, तर तुझा पंजोबा भरपूर शिव्या द्यायचं. माहितीये, भरपूर बोलायचं. ती बघा कशी करते, ती बघा बाया कशी चालते, ती असं बोलायचं. आता काय सांगायचं. फॉर द व्लॉग. आई होप आपको ये व्लॉग अच्छा लगा होगा. छोटा था आई नो, बट ज़्यादा कुछ शूट करने मिला भी नहीं हो, क्योंकि आधा दिन तो हम लोगों ने जो ट्रैवलिंग किया था तो आराम करने में ही चला गया. सो कल मेन दिन है, कल तो पालकी आएगा घर पे. तक आपने मेरा यूट्यूब चैनल सब्सक्राइब नहीं किया होगा तो प्लीज़ चैनल को सब्सक्राइब कीजिए. मिलते हैं अगले व्लॉग में. बाय.